कशा आहात सर्वजण? मजेतच असतो. आयुष्यामध्ये माणसाने ना आयुष्य हे घडत असताना किंवा आयुष्यामध्ये जीवन आपण काढत असताना काही गोष्टींची आपल्याला तडजोड ही करावीच लागते, हो की नाही? कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. तेव्हाच माणसाचं आयुष्य हे व्यवस्थित हे होतं, म्हणजे त्याला एक दिशा मिळते, हो की नाही? आता तुम्ही म्हणताल की नाही, मी असं करू शकत नाही, मला असं होणार नाही, मी ह्या गोष्टी सहन करणार नाही. तर हे होत नाही. आयुष्यामध्ये कुठे ना कुठे कोणाला ना कोणाला आपल्याला सहन करावंच लागतं, एवढं मात्र खरं. त्याशिवाय आयुष्य हे जगता येत नाही. माणूस म्हणतं नाही, ती व्यक्ती फार त्रास देते, ती व्यक्ती फार आहे, पण दुसरी पण व्यक्ती तशीच असते ना. आता समजा एक उदाहरण सांगते तुम्हाला, बरं का. एक गोष्ट असते. आता एखाद्या स्त्रीचं आपल्या नवऱ्याबरोबर जमत नाही, बरं का, जमत नाही. आणि मग ती काय करते, किंवा तिला त्या नवऱ्यापासून खूप त्रास असतो, भयंकर त्रास असतो. काही काही पुरुष देतात, काही काही देत नाहीत. पण काही काही स्त्रिया, त्यांना असं वाटतं की नाही, मी ह्या नवऱ्याला सोडचिठ्ठी दिल्यानंतर किंवा ह्या नवऱ्यापासून मी लांब राहिल्यानंतर मी परपुरुषासंगती किंवा दुसरा विवाह केला तर मी तिथं सुखी राहू शकते. पण असं नसतं. माणसाच्या जर आयुष्यामध्ये सुख नसेल ना, तर ते कुठेच सुख मिळणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि जर तुम्ही सुख मानलं ना, तर तुम्हाला पहिल्या संसारात पण सुख भेटू शकतं, ओके. पण जर तुम्हाला पहिल्या संसारातच सुख मानायचं नाही, आणि माणसाची ही 5 बोटं आहेत बघा, माझ्या हाताला 5 बोटं, हे छोटं आहे, हे त्याच्यावरून थोडंसं मोठं आहे, हे तर खूप मोठं आहे, हे एकदम त्याच्यापेक्षा, आणि हे तर एकदम बारीक आहे. तर जशी हाताला 5 बोटं सारखी नसतात, तशी जगामध्ये माणसं असतात. कुठलाच पुरुष किंवा कुठली स्त्री परिपूर्ण ही कधीच नसते. तिच्यामध्ये दोष, काही चांगले गुण असतात, काही वाईटही गुण असतात. त्यामुळं मला ह्या व्हिडिओद्वारे एकच गोष्ट सांगायची आहे की बहुतेक स्त्रिया अशा असतात की नाही, मी दुसरं लग्न करेल किंवा दुसऱ्या संगती मी माझा नवीन संसार थाटेल, तर मी तिथे सुखी होईल. पण नाही होणार, असं असतं. आता प्रत्येक पुरुष पण असं करतो की नाही, माझी ही बायको चांगली नाही, मी दुसऱ्या बायकोशी लग्न करतो, दुसऱ्या मुलीशी लग्न. तर तिथे तुम्हाला काही ना काही तडजोड करावीच लागते, माहिती का? त्याशिवाय संसार होत नाही. मग तिथं माझं म्हणण्याचा हेतू तुम्हाला समजला का, की तुम्ही पहिल्या विवाहात, पहिल्या लग्नाच्या बंधनात, पहिल्या नवऱ्याकडे, पहिल्या बायकोकडेच तडजोड करून तुम्ही तुमचा संसार पुढे नेटाने करा. कारण का, एकदा तुमच्याकडून जर काही चूक झाली ना, तर ती तुमच्या मुलाबाळांना भोगावी लागते. आयुष्यभर मुलाबाळांना नावं ठेवली जातात, अरे तुझा बाप असा, तुझी आई अशी, हो की नाही, असं असतं. तर मुलांना भोगावं लागतं. आईवडील तर करून जातात, परंतु मुलांना ते आयुष्यभर टोमणे असतात. आणि मग मुलं मोठी झाल्याच्या नंतर, त्यांना समज आल्याच्या नंतर, त्यांना त्या गोष्टी फार वाईट वाटतात की अरे, आमच्या आईवडील असे, आमच्या आईवडिलांनी असं का केलं, हां, असं करायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला काय वाटणार नाही, पण एक कालांतराने 10 वर्षांनी, 15 वर्षांनी तुम्हाला ह्या गोष्टी इतक्या मनाला पश्चाताप देणाऱ्या घडतील. परंतु त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल, माहिती का, वेळ ही निघून गेलेली असेल, तेव्हा तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून तर वेळेच्या वेळेला डॉक्टरकडे गेलं तरच रोगावर औषध पाणी होतं आणि रोग बरा होतो. एकदा वेळ निघून गेल्यावर होत नाही. तसंच जीवनात आहे. काही गोष्टी वेळेवरच सुधारल्या तर त्याला एक आकार येतो, माणसात काहीतरी सुधारणा होते, आणि माणूस पुढच्या आयुष्याची वाटचाल करतो. जर तुम्ही आत्ताच त्या गोष्टीवर इलाज केला नाही आणि ती गोष्ट जर मागे टाकली, तर तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टीचा अतोनात म्हणजे भयंकर त्रास होणार आहे, आणि होतो. मग लोक काय म्हणतात, अरे मी तेव्हाच जर माझी चूक समजून किंवा चूक उमजून जर पुढचा मार्ग
चांगला मार्ग धरला असता तर आज मी सुखी झालो असतो. तेव्हा वेळ आहे ना, तेव्हाच तुम्ही योग्य निर्णय घ्या, नाहीतर घेऊ नका. नाहीतर ज्या गोष्टी घडून गेल्या किंवा घडत आहेत त्याच्यावर तुम्ही विचार करा की अरे काय घडते काय नाही आपल्या आयुष्यामध्ये. एकदा वेळ गेल्याच्या नंतर, मुलं मोठी झाल्याच्या नंतर त्या जीवनात आपण मागे वळून पाहण्यात काही अर्थ राहत नाही, माहिती का. त्यामुळं आपला आयुष्य आहे, आपण चांगल्या रीतीने समजदारपणाने, आम्ही काय म्हणते, तुम्हाला नाही ना पटत घरातल्या कोणी गोष्टी सांगितल्याने, तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जा, त्याला विचारा की बाबा असं असं आहे. काउन्सिलर सांगतो तो व्यवस्थित समजावून, तो काय आपला दुश्मन नसतो. आणि त्याने आपल्याला सांगितल्यावर आपल्या मनाला पण पटलं पाहिजे ना. पटलं पाहिजे म्हणजे पटवून देतातच ते. आणि काउन्सिलरकडे गेल्यावर, काउन्सिलिंग केल्यावर थोडंसं माइंडमध्ये चेंज होतं माणसाची. तेव्हा माणसाने जावं, मानसतज्ञाकडे जावं की बाबा असं असं आहे, माझ्या माइंडमध्ये सतत राग आहे, मी फार रागवते किंवा मी रागवून बोलते, माझी खूप चिडचिड होते, तर माझ्यामध्ये काही आहे का निगेटिव्ह. तर माझं माइंड शांत राहण्यासाठी मी काय करावं, काय उपाय करावे. माझी बुद्धी फार घाणेरडी चालते, माझ्या बुद्धीमध्ये फरक पडावा, मी चांगल्या मार्गाने जावं, माझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडावं, माझे विचार बदलावेत, माझे विचार चांगले व्हावेत. माझ्या मनामध्ये नेहमी वाईटच विचार येतात, चांगले विचार येत नाहीत. मग ह्यासाठी मी काय प्रयत्न करावे. म्हणजे अशा आयुष्यामध्ये खूप गोष्टी आहेत. आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, आपल्याला जे वाटणाऱ्या गोष्टी आहेत, आवडणारी लोक आहेत, त्यांच्याकडं बोला, त्यांना विचारा की माझ्या आयुष्यामध्ये असं कधीच घडलं नाही, ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या, का घडल्या, कशामुळे घडल्या, कुठं चुकलं, कुठं काय झालं, चांगली माणसं का लांब गेली माझ्या आयुष्यातून, एकटेपणा का आला आयुष्याला, भरलेलं घर रिकामं का झालं, सगळी लोक का लांब गेली, लोक का नको म्हणतात मला, असे माझ्यामध्ये काय दोष निर्माण झाले, असे मी काय वाईट वागले किंवा वागत आहे किंवा वागले, ह्याचा सतत माणसाने विचार केला पाहिजे. आणि परत त्या गोष्टी घडू नये आयुष्यात, आणि आपल्याला आपल्यापासून दुसऱ्याला काही त्रास होऊ नये ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि घेणं फार गरजेचं आहे, माहिती का. त्याच गोष्टी करण्यात काही अर्थ राहत नाही. माणसाचं जीवन आहे, सुधारणा ही झाली पाहिजे. माणसाने फक्त कपड्यांनी, खाण्यापिण्यानी, पैशाने सुधारून जमत नाही. आपल्या विचाराने सुधारलं पाहिजे, आपल्या वागण्याने सुधारलं पाहिजे, आपल्या बोलण्याने सुधारलं पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आपण एक असं उंच पण नाही म्हणता येत, आपण एका ठिकाणी लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही, ही व्यक्ती आहे ना फार चांगली आहे, माहिती, ती कधीच वाईट वागणार नाही ह्याची आम्ही गॅरंटी देतो, किंवा ती व्यक्ती वाईट असणारच नाही, असं माणसाने म्हटलं पाहिजे मागे, माहिती. तर असं आहे बघा, समाजात राहताना काही गोष्टी आपल्या हातून न घडलेल्याच बऱ्या असतात, माहिती का, म्हणजे वाईट गोष्टी. त्यामुळे समाजात आपली नावाची बदनामी होते, आपल्याला नको ते बोलतात. म्हणून एकदा चुकलं, दोनदा चुकलं, पण तिसऱ्यांदा आपली चूक आपण समजून घेतली पाहिजे, एवढं मात्र खरं आहे. आणि जर समोरची व्यक्ती नाही सुधरत तर आपण सुधारलं पाहिजे, आपण आपली दिशा वाट बदलली पाहिजे, आपण आपला मार्ग बदलला पाहिजे. जर त्याच मार्गावर आपल्याला काटेकुटे भेटत आहेत तर आपण आपला मार्ग बदलून आपण दाखवून द्यायचं की बाबा मी तशी नाही आहे, हो की नाही, किंवा मी असा नाही आहे. धन्यवाद. एका व्यक्तीमुळं, एका घाणेरड्या व्यक्तीमुळं किंवा एखाद्या च्या स्वभावामुळं 10 लोकांना त्रास भोगावा लागतो, एवढं मात्र खरं आहे. तुमच्या पण घरात अशी किंवा समाजात तुमच्या आजूबाजूला कुणी ना कुणी अशी व्यक्ती असेल
की ती आपल्याला मुद्दाम नाहक त्रास देत असते. आणि असतात अशा बहुतेक लोक असतात की ते नाहक हे करतात, नाक खुपसतात, एखाद्याला टोचून बघतात, एखाद्याला भांडण करतात, एखाद्याला बळंच भांडण काढण्याचा प्रयत्न करतात. समोरची व्यक्ती कितीही शांत राहण्याचा प्रयत्न करत असेल, ती म्हणते की नको, ह्या व्यक्तीच्या नादाला जायला नको आणि ह्या व्यक्तीशी आपला काही संबंधही नको. परंतु जी भांडण करणारी व्यक्ती असते ना, ती मुद्दाम शांत राहणाऱ्या व्यक्तीला डिवचत असते माहिती, आणि स्वतःहून भांडण काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे की अशा लोकांपासून आपण लांब राहणं आणि आपण आपला मार्ग बदलणं हे सर्वात चांगली गोष्ट आहे. आपण आपला मार्ग बदलून लांब पडलं तरी लांब मार्गाने निघून जायचं, त्या मार्गाने जायचं नाही जिथे काटेकुटे आहेत. काटेकुटे म्हणजे जिथं वाईट लोक आहेत, चांगली लोकं नाही आहेत, चांगल्या विचाराची लोकं नाहीत, आणि ती लोकं आयुष्यामध्ये त्यांची स्वतःची प्रगती करू शकत नाहीत, तर ती आपली काय प्रगती करणार, हो की नाही? त्यांची प्रगती तिथेच खुंटलेली असते, त्यांची प्रगती होणारच नसते माहिती का, कुठेच नाही. ते उलट ना, जे त्या पहिलेचे ज्या लेवलला असतात ना, त्याच्यापेक्षा ते 10 वर्ष मागं गेलेले असतात. म्हणजे त्यांची जी लायकी असते त्याच्यापेक्षा ते खाली आलेले असतात. असे असतात वाईट लोक माहिती. धन्यवाद.